मिरज तालुक्यातील सावळी हद्दीत सकाळच्या सुमारास एका कारखान्यात अचानक भीषण आग लागली। या आगीत कारखान्यातील लाखोंचं साहित्याचं नुकसान झालंय। सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही। घटनेची माहिती मिळताच अग्निशामक दलाने घटनास्थळी धाव घेत दुपारपर्यंत शर्थीचे प्रयत्न करत आग आटोक्यात आणली। नेमकी आग कशामुळे लागली याचं कारण रात्री उशिरापर्यंत समजू शकलं नाही। सावळी हद्दीत वेस्टर्न प्रायव्हेट लिमिटेड कारखान्यातील पाठीमागील बाजूस असणाऱ्या एका विभागात रविवारी सकाळी अचानक आग लागली। काही कळण्याच्या आतच क्षणार्धातच आगीनं रौद्र रूप धारण केलंय। आगीच्या ज्वाला आणि धुराचे लोट हवेमध्ये पसरले होते। अचानक लागलेल्या आगीमुळे कामगारांची धावपळ उडाली। या आगीत कारखान्यातील असणारं लाकडी पॅटर्न जळून खाक झाले। त्याचबरोबर इतर साहित्यांचंही मोठं नुकसान झालंय। घटनेची माहिती मिळताच अग्निशामक दलाने घटनास्थळी धाव घेऊन अग्निशामक दलाच्या जवानांनी शर्थीचे प्रयत्न करत इतरत्र आग पसरू न देता दुपारपर्यंत आगीवर नियंत्रण मिळवून आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला। या आगीत कारखान्यातील साहित्याचं लाखोंचं नुकसान झाल्याची माहिती घटनास्थळावरून मिळाली आहे। रात्री उशिरापर्यंत या घटनेची नोंद करण्याचं काम कुपवाड पोलीस ठाण्यात सुरू होतं। आगीचं नेमकं कारण अजूनही समजू शकलं नाहीये।